आणि निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे. हे बोलणारे कोण आहेत आता? आम्ही तर आहोत. मी अजून 3 व्हिडिओ आणलेत. एक आहे सतीश चव्हाण, अजित पवार गट. दुसरे आहेत संजय गायकवाड, एकनाथ शिंदे गट. आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे, हे भाजपचे आहेत. हे तिघेही आमदार आहेत. तिघेही आमदार आहेत. हे तिघेही काय बोलतात ते ऐका. या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय बघूया. बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे. काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघोले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांची देखील नावं तशीच आहेत आणि मृत्यू झालेले देखील. हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे. आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका. अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असतं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवतात? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही. 25 जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका. कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असतील, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करतो. ही ठराविक लोक असतात, ही पैसे घेऊन नोंदणी तर करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात. त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत बरं का. आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये. भैया, कोणत्या निवडणुका लागतात? कोणत्या चालू आहेत आपल्याकडे निवडणुका? हे गेल्या 10-12 वर्षामध्ये, 15 वर्षामध्येच का प्रश्न पडले? जी लोक आपले भाबडेपणाने मतदान करतायत, सकाळपासून उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहत आहेत, त्यांच्या मताला जर काही किंमत नसेल आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्हाला आकडेवारी जुळवून जर समजा सत्ता मिळवायची असेल, कशासाठी निवडणुका करायच्यात?